अरे नमस्कार नमस्कार, या 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 महाराज या भैरवच्या मठात तुमचं स्वागत आहे महाराज हे आहेत आमचे सारंग बाबू. अच्छा सारंग बाबू काय म्हणता? घेतो घेतो मठात आल्यावर महाराज हे आहेत आपले या पंचकोशीतील कृष्णाचे जनक अच्छा सारंग बाबू. हा पण या आता कसं झालं महाराज माहिती आहे का, मध्ये लोक त्या परमात्मा पाण्यामध्ये जात आहेत, त्यामुळे यांच्या दारूचा जो धंदा आहे ना तो डबघाईत चालला महाराज. अच्छा आणि कित्येक महिन्यापासून आता 1-2 महिने झाले धंदा थोडा नरमाईत आहे महाराज. त्यांच्या करता मी त्यांना इथं घेऊन आलो महाराज. काहीतरी उपाय सांगा महाराज. अरे हो बरोबर बोललास तू. हा मला असं ऐकायला मिळालंय की तो प्रतापराव सुद्धा आपल्या भागाच्या गावाला जातोय, आणि लोकांना सांगतोय की दारू सोडा व्यसन सोडा. अरे महाराज साऱ्या त्या प्रतापाचा हात माणसा तर बाकी हात माझ्या मस्तकात फिरते. त्याला साऱ्याला माणसा हा संपूर्ण गावाला प्रबोधन देत आहे की व्यसनमुक्त करा गाव. साऱ्याला माझा धंदा चौपट केला आहे महाराज. एकदा का त्याच्या काटा काढले ना महाराज, मला देवा शांत झोप लागेल. अरे महाराज तुम्ही तरी माझ्या घरी येऊन माझी झोपच उडवल्या. अरे काळजी करू नकोस, तुझी झोप मी खराब होऊ देणार नाही, अजिबात खराब होऊ देणार नाही. अरे जोही या मठामध्ये येतो, मठात येणाऱ्याची सगळी समस्या हा भैरव दूर करतो. अरे हो पण त्याआधी तू अगोदरच्या कार्याचा आशीर्वाद आशीर्वाद पाठीशी आहे. जा, आतमध्ये त्याला जे असं म्हटलं का? प्रतापराव देशमुखचा पर्याय शोधावा. अरे साल्याने गावामध्ये त्या धर्माचा प्रसार केला आणि या मठामध्ये येणारे सर्व प्रतिबंध करून टाकले. बरोबर महाराज. मी जे भक्त आणत होतो त्याच्यामुळे मला ते भक्त त्याच्याकडे चाललो महाराज. बरोबर त्याच्यामुळे आपल्या दोघांची नुकसान झाली महाराज. तेच तर म्हणतो मी. अरे याच्यासाठी काहीतरी उपाय असेल ना पुढे तुझ्याकडे? आहे महाराज. लहान छोटी मोठा घास देतोय माझ्याकडे एक उपाय आहे? सांग ना पटकन. महाराज हे का म्हणतो व्यसनी लोक आणि चौकाने बिघडलेले लोक. बरोबर आणि माझा व्यवसाय कोणता आहे महाराज? सारंग साहेबांसोबत दारूचा. बरोबर. आणि त्या गावातील कमीत कमी 50% लोक माझ्या संपर्कात आहेत. आणि त्या मार्गामध्ये महाराज कष्टी बदमाश बेवडे हे लोक जातात. म्हणजे स्वतःच आत्मा पवित्र करण्यासाठी जातात. परंतु महाराज एक त्याच्यामध्ये गोम आहे महाराज. हे जरी त्या मार्गात गेले असतील परंतु त्याची आत्मा अजूनही पवित्र झालेली नाही महाराज. हा आपला काय चांगली बातमी सांगितली. महाराज ते आजी जसेच्या तसेच आहे आणि मी त्यांच्या संपर्कामध्ये आहो महाराज. काही सेवक इकडे घरी बाबा करतात आणि माझ्या अड्ड्यावर दारू प्यायला येतात. आणि काही सेवक महाराज इथं सट्टापट्टीच्या दुकानामध्ये दिसतात. आपण त्यांना टार्गेट बनवायचं महाराज. बरोबर बोलला. जे लोक वाईट आहेत त्या लोकांना व्यसन आहे त्याच लोकांना आपण टार्गेट करायचं. बरोबर महाराज.
नक्की महाराज. आणि त्याच लोकांना सांगायचं की ते साले तुमचा मार्ग चुकवत आहेत म्हणून. बरोबर महाराज, बरोबर महाराज. हे काम आणि माझे काम. बरोबर महाराज. अरे अगदी नावाप्रमाणे तुझे बरोबर महाराज. माझं नाव आहे चुना. चांगल्या चांगल्याला लावतो चुना. गुंडा बाबू. आपल्याला आता एक काम करावं लागेल. बोल. त्या प्रतापराव देशमुखच्या विरोधात आपल्याला षडयंत्र रचावं लागेल. षडयंत्र. हो महाराज. मी एक काम करतो. कुठलं? त्या प्रतापराव देशमुखचे सेवक आहेत ना, त्याची मी काम करतो आणि त्यांच्यामध्ये निर्माण करतो कलह. त्यांच्यामध्ये एका पडली त्यांचा बनवा व्हायला वेळ लागत नाही मला ते अरे आशीर्वाद आहे तुझा. अगदी बरोबर. बरोबर आपल्या तिजोरीत ठेवायचा. गावाच्या बारा इथे ना. बरोबर तिजोरीत ठेवायचं ना. अरे मी काय म्हणतो, साहेबांच्या इकडे आपण धडपडणी केली तर महाराज आपला महाराज अरे हो ना. प्रभूचा प्रताप व्यवस्थित अरे धंदा काय एक धर्माची केली तर तुझ्या डोक्यावरचं जे काही शनिचक्र आहे, ते आपण उडवून. आम्ही झोपून अरे तो प्रतापराव माझा आरोप या संपूर्ण गावाला बेस्ताधीन करून नाही सगळ्यांना देश धरला लावला तर नाव ठरणार नाही मला. अरे वा बच्चा वा. तुझी माहिती करायला एक पब्लिक हो गया बाबूजी जाऊ. तुम्ही नमस्कार पाण्याला चहा अरे शाबास शाबास साल्याला आता देश लावून जावायचं. लक्ष लावते. बरोबर. भैरव भैरव भैरव. जमला. तुझी अगोरी जाणून आणि या भैरवचा खूप जमेल. आणि एकदा आपला ताल जमला या त्या गावावर आपण राज करायचा. त्या परमात्मा हे सेवकावर आपण वार करायचा आणि संख्या वाढवायची आपल्या मठात येणाऱ्या सेवकांची. काय तुमची विधी पूर्ण करून देणार हा भैरव. तुम्ही सांगितलं हा भैरव घेऊन टाकला. काळजी करायची नाही. आणि ते मिळालंय आपल्याला
आपल्या मठामध्ये जो दाम्पत्य आला होता ना सुधीर जगताप त्याला आहे 15 वर्षाचा मुलगा आणि त्याच्या बायकोच्या गर्भात वाढतोय पुन्हा एक जीव म्हणजे त्या दोन्ही जीवांचा आपण नायनाट केला आणि मग तू या सैतानी दुनियेची महाराणी कालिया चल बघा चलो चलो